नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. मुलांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिर या YouTube चॅनलला सबस्क्राईब केले का? जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपण पाहणार आहोत एक छान अशी बोधकथा. तुम्हाला बोधकथा आवडतात ना? गोष्टी आवडतात का? तर ही गोष्ट तुम्हाला आवडेल बरं का. ही गोष्ट जर आवडली तर गोष्टीला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका बरं का. चला पाहूयात आपल्याची गोष्ट. तिचं नाव आहे कष्टाचे पैसे. काय नाव आहे गोष्टीचं? कष्टाचे पैसे. एका गावात रामू नावाचा मुलगा होता. त्याचे वडील शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. रामू मात्र अभ्यासाऐवजी दिवसभर खेळण्यात वेळ घालवत असे. एकदा त्याच्या वडिलांनी त्याला शिकवण्यासाठी एक प्रयोग केला. ते म्हणाले, रामू, आज संध्याकाळपर्यंत मला तुझ्या कष्टाचे 10 रुपये घेऊन ये. रामूला आळस होता. त्याने आईकडे जाऊन रडारड केली. आईने मायेपोटी त्याला 10 रुपये दिले. संध्याकाळी वडिलांनी विचारले, हे पैसे कुठून आणलेस? रामू म्हणाला, मी कमावले. वडिलांनी ते पैसे विहिरीत टाकायला सांगितले. रामूने सहज टाकून दिले. वडिलांना उमगले की हे त्याने स्वतः कमवलेले नाहीत. दुसऱ्या दिवशी वडिलांनी परत सांगितले. यावेळी रामूने बहिणीकडे मागितले. तिने दिले. पुन्हा तेच झाले. पैसे सहज विहिरीत गेले. तिसऱ्या दिवशी आईने सांगितले, रामू, आता खोटं बोलू नकोस. वडिलांना दाखव की तू खरोखर कष्ट केले आहेत. रामू गावातल्या एका शेतात गेला. दिवसभर उन्हात काम करून त्याने 10 रुपये कमवले. संध्याकाळी थकलेला रामू घरी आला. वडिलांनी विचारले, हे पैसे कुठून आणलेस? रामू म्हणाला, आज मी दिवसभर शेतात काम केलं. हे माझ्या कष्टाचे पैसे आहेत. वडिलांनी पुन्हा सांगितले, ठीक आहे, आता हे पैसे विहिरीत टाक. रामू घाबरला. पैसे घट्ट मुठीत धरून म्हणाला, नाही बाबा, हे पैसे मी माझ्या घामाने कमवले आहेत. हे मी कधीही फेकणार नाही. हे ऐकून वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ते म्हणाले, बाळा, आज तू खरी शिकवण शिकलास. दुसऱ्यांकडून मिळालेले पैसे सहज खर्च होतात, पण कष्टाने कमावलेले पैसे अमूल्य असतात. कथेचा बोध मुलांनो, कष्टाने कमवलेले पैसेच खऱ्या अर्थाने मूल्यवान असतात. ते आपल्याला प्रामाणिकपणा, मेहनत आणि आत्मसन्मान शिकवतात. तर मुलांना, तुम्हाला ही आजची गोष्ट कष्टाचे पैसे ही आजची गोष्ट आवडली का? ही गोष्ट जर आवडली असेल तर गोष्टीला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलवर नवीन असणाऱ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.